आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्यांचा भडंग. लहान मुलांना टिफिनसाठी किंवा खाऊ शकतील असा बनवणार आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा साहित्य बघून घेऊ. मीठ, तेल, जिरे, मोहरी, गरम मसाला, हिंग, लसूण, हळद, हिरवी मिरची तिखट असल्यामुळे कमी घेतली आहे, शेव, साखर, बडीशेप, कढीपत्ता, शेंगदाणे, आमचूर पावडर. पहिल्यांदा आपण गॅस कढई गरम करत ठेवू. कढई गरम झाल्यानंतर चिरमुरे जेवढे आहेत त्या प्रमाणात तेल आपण घालू. तेल थोडेसे जास्त टाकायला हवे. तेल गरम झाल्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊ. डिशमध्ये काढून घेतल्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा. पहिल्यांदा आपल्याला जिरे 1.5 चमचा टाकायचा आहे. मोहरी 1.5 चमचा टाकायचा आहे. भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे. त्याच्यामध्ये लसूण चेचून घेतलेला आहे, मिक्सरला न लावता. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, हिंग, बाकी परतून घ्यायचं आहे. लसूण भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकायची आहे. गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे. हळद टाकायची आहे. हळद पण 1 चमचा टाकली आहे. त्याच्यामध्ये साखर 1 चमचा टाकायची आहे. मीठ 1 चमचा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आमचूर पावडर 2 चमचे टाकायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे. सर्व भाजल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे. तयार मिश्रण आपल्याला कुरमुऱ्यावरती ओतायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला शेव टाकायची आहे आणि थोडी बुंदी टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. हा आपला तयार आहे कुरमुऱ्यांचा चिवडा. आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. हा आपला तयार आहे कुरमुऱ्यांचा चिवडा.